तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज गावाकडच्या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। पोटा पाण्याच्या उद्देशाने बाहेर गावी राहत असल्यामुळे 10वी नंतर शाळेत आज 26 जानेवारी मुळे जाण्याचा योग आला। शाळेत सांस्कृतिक कामात सहभाग असल्याने मोठ्या भावाची मुलगी ड्रेपरी घालून रेडी होती, म्हणून मग मी तिला देशभक्तीपर गाण्यावर रील काढायचं सांगितलं। मग लगेच आम्ही घराच्या गॅलरीवर गेलो आणि थोडा सराव केल्यावर व्यवस्थित रील तयार करून घेतला आणि नंतर भावाने तिला शाळेत पोस्ट केली। मग चिरंजीव आणि मी रेडी होऊन आम्ही पण शाळेत जाऊन पोहोचलो। शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली होती, म्हणून आम्ही पण लगेच प्रमुख पाहुणे बसतात तिथं खुर्च्या रिकाम्या पाहून कुणी न सांगताच प्रमुख पाहुणे होण्याचा मान मिळवला होता। चिरंजीवांनी पण त्या खुर्चीचा मान धरून कार्यक्रम सिरियसली पाहायला सुरुवात केली। मी मात्र शाळेचा परिसर पाहण्यात मग्न होतो, कारण शाळेत असताना 5वी ते 10वी अशी 5 वर्ष मी ही शाळा भरभरून जगलो होतो। तिथली शाळेची इमारत, झाडं, लिंबाचा पार, ग्राउंड, वसतिगृह यांच्या असंख्य आठवणी मनात घर करत होत्या। इकडे सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता आमच्या मोठ्या भावाच्या मुलीने म्हणजे आमच्या दीदीच्या डान्सने झाली। नंतर 10वीला असताना आम्हाला इंग्लिशला असणारे आणि सध्या शाळेचे प्राचार्य असणारे वडितके सरांची भेट घेतली। ज्या स्टेजची शाळेत असताना भीती वाटत होती त्या स्टेजवर सरांसोबत जुन्या आठवणी काढून चेष्टा मस्करी करताना आनंद वाटत होता। तेव्हा शाळेत असताना इंग्रजी विषय शिकवणारे वडितके सर आम्हाला कर्दनकाळ वाटायचे, पण आज त्यांच्याशी बोलताना मला अजिबात भीती वाटली नाही। याला माझा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा माझं इंग्रजी सुधारलंय असं समजा। बाकी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार।